पुण्यात स्वारगेट बलात्कारानंतर आणखी एक धक्कादायक अशी घटना उघडकीस आलेली आहे। आयटी कंपनीतील महिलेचा विनयभंग करण्याचा कॅब चालकानं आता प्रयत्न केल्याचं समजतंय। घाबरलेल्या महिलेनं कॅबमधून उडी मारल्याचं समजतंय। 2 किलोमीटर धावत जाऊन खडकी पोलिसात या महिलेनं तक्रारही दाखल केली आहे। धक्कादायक असा प्रकार कालच स्वारगेटमध्ये बलात्कार घडलेला होता। पुण्यामध्ये ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक अशी घटना घडलेली आहे आणि ज्यामध्ये आयटी कंपनीतील महिलेचा हा विनयभंग करण्याचा कॅब चालकानं प्रयत्न केलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा पुण्यामध्ये हा धक्कादायक असा प्रकार। पुण्यातल्या 41 वर्षीय महिलेला आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आलेला आहे। एका कॅब चालकानं 20 वर्षाच्या कॅब चालकानं कॅबमध्ये प्रवास करत असताना अश्लील वर्तन जे आहे ते कॅबमध्ये केलेलं आहे आणि यामुळे जी महिला घाबरली, तिनं कॅबमधून उडी मारत जवळ असलेलं जे पोलीस स्टेशन गाठलं धावत आणि तिथे सगळी जी हकीकत आहे ती सांगितलेली आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी या कॅब चालकाचा शोध घेतलेला आहे। जे बुकिंगचे डिटेल्स होते कारचे, त्याचे डिटेल्स वापरून मालकाचा शोध घेतला गेला आणि मालकाची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा चालक जो आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। आत्ता आपण जी माहिती पाहतोय की खडकी पोलिसांनी जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे। मूळचा हा आरोपी उत्तर प्रदेशमधला राहण्यासाठी तो पिंपरी चिंचवड भागात राहिला होता। पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय का असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित केला जातोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संपूर्ण घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झाला आहे। दरवर्षी किमान 2 डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात। अनेक आपण पाहतो, रोज घटना वाचतो। पुण्यात सगळ्याधिक शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे, आपण हे आता विश्लेषणाला लावून उपयोग नाही। या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी, कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे। ते दिसत नाही। देवेंद्रजी जेव्हापासून गृहमंत्री आहेत तेव्हापासून कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे। महिलाच्या शोषणाच्या एकामागे एक अनेक घटना या समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस हप्तेखोरीमध्ये मशगूल आहे। कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जर गेलात तर गरजुल्ल्यांची त्या ठिकाणी गर्दी सतत आढळून येते। दारूंच्या बाटल्यांचा खच आणि गुंडागर्दी करणारे लोक हे सार्वजनिक स्थळाला त्यांनी त्यांचा अड्डा बनवलेला आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था हाताळण्याकरता संपूर्णतः देवेंद्र फडणवीस हे फेल ठरलेले आहेत आणि घाशीराम कोतवाल स्वरूपात आपल्या महाराष्ट्राचा हा कारभार सुरू आहे।